बातम्या देश विदेश महाराष्ट्राच्या, तुमच्या आमच्या समाजाच्या, न्याय अन्याय अत्याचाराच्या. सर सुरू करा सर. हा करा करा. सर सुरू करा सर व्याख्यान. सर्व बहुजन बहिणींनो आणि भावांनो आणि बहुजन संघटकचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, बऱ्याच दिवसानंतर आपली भेट होते आहे आणि भेट होण्याचं कारणही तसं विशेष आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्या विषयावर आपण आपलं मनोगत व्यक्त करावं विस्तार आणि सविस्तरपणे, अशी विनंती बहुजन संघटकचे संयोजक राहुल खांडेकर यांनी मला केली. आणि ते म्हणाले विषय कोणता, विषयाचं नाव काय द्यायचं, कोणता विषय ठेवू. त्यांना म्हटलं विषय कुठलाही ठेवा, केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये कोणताही विषय दिला सामाजिक राजकीय तर तो विषय ओबीसीशी जाऊन भिडतो. ओबीसी या समाज घटकाशी कोणताही सामाजिक विषय, राजकीय विषय जाऊन भिडतो. याचं कारण असं की आज भारतामध्ये ओबीसी केंद्रित, ओबीसी सेंट्रलाइज्ड पॉलिटिक्स, ओबीसी सेंट्रिक, ओबीसी केंद्रित राजकारण सुरू झालेलं आहे. कधी काळी ते भारताच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम केंद्रित होतं. नंतर बाबासाहेबांच्या चळवळीमुळे ते नंतरच्या काळामध्ये दलित केंद्रित झालं आणि नंतरच्या कालेलकर आयोग, मंडल आयोगाच्या आंदोलनामुळे आणि ओबीसीच्या देशभरच्या चळवळीमुळे आजचं भारताचं राजकारण हे ओबीसी केंद्रित झालेलं आहे. तर हा एकूण जाती अंताकडचा प्रवास आहे. जाती अंताचा विषय जोपर्यंत ओबीसी समाज घटकाशी जोडला जात नाही तोपर्यंत जाती अंताची सुरुवात सुद्धा होणे शक्य नाही. एवढा ओबीसी समाजाचा जाती अंताशी संबंध आहे. आणि याचं कारण ऐतिहासिक आहे, हे मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलेलं आहे की जाती निर्मिती जी झाली ती निर्मिती ओबीसी केंद्रित होती. म्हणजे ओबीसीना प्रमुख टार्गेट करून जाती व्यवस्थेची निर्मिती झाली. आणि त्यामुळे साहजिक आहे की एखादी वस्तू जर नष्ट करायची असेल तर ती वस्तू प्रामुख्याने कोणत्या घटकापासून निर्माण झालेली आहे, तिच्यामध्ये निर्माण होत असताना तिच्यामध्ये मुख्य घटक कोणता वापरला गेला आहे, हे जर समजलं, हे जर शोधलं तर मग ती वस्तू नष्ट करणं सोपं जातं किंवा ती वस्तू नष्ट करण्याचा मार्ग सापडतो. जाती अंताचा विषय सुद्धा असाच आहे. जाती निर्मिती करताना ओबीसी समाज घटक मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट केला गेला, फोकस केला गेला आणि मग जातीची निर्मिती सुरू झाली.
जातीचं सर्वात शेवटचं लक्षण आहे अस्पृश्यता किंवा गावकुसाबाहेरच्या वस्त्या. परंतु सर्वात पहिलं जे लक्षण आहे ते व्यावसायिक उत्पादित माल आणि त्या उत्पादित मालाच्या बाजारपेठा, हा जो विषय आहे हा मुख्यतः ओबीसीशी संबंधित आहे. कारण ओबीसी ही उत्पादक जात आहे किंवा उत्पादक वर्ण होता त्या काळामध्ये, किंवा उत्पादक श्रेणी आणि पुग अशा स्वरूपामध्ये तो होता बौद्ध काळामध्ये. आणि म्हणून मी राहुलजींना सांगितलं की तुम्ही आजच्या घडामोडीवर तो विषय ओबीसी या विषयाला जाऊन भिडतो म्हणजे भिडतो. त्यामुळे विषय कोणताही द्या, मी ओबीसी वर बोलणार. तर आज महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहोत की जातीय संघर्ष हा तीव्र झालेला आहे. घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी आणि एसटी यांच्या जाती आणि जमातीच्या सूची करून त्यांना डायरेक्ट संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं. त्यामुळे उच्च जातीयांनी त्या आरक्षणावर फारशी खडखड केली नाही किंवा फारसा विरोध केला नाही. त्यांना ते मान्य करावं लागलं कारण ती त्यांची मजबुरी होती. पण जसा हा आरक्षणाचा दायरा ओबीसीपर्यंत येऊ पोहोचणार असं समजल्याबरोबर मग पूर्ण देशभर उलथापालथ झाली. ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावर म्हणजे कार्यकाल आयोगाच्या प्रश्नावर जनता पक्षाचं केंद्रीय सरकार पडलं, मोरारजी देसाईंचं. त्यानंतर राज्य स्तरावरचे जे काही राज्य सरकार होती ज्यांनी ओबीसींना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, ते कर्पुरी ठाकूर साहेब असतील किंवा गुजरातचे सोळंकी असतील किंवा तिकडे देवराज अरस असतील, हे सगळे जे काही मधल्या काळामध्ये घडलं तर केवळ ओबीसी या समाज घटकापर्यंत आरक्षण हा विषय जाता कामा नये यासाठी प्रस्थापित जातींनी व त्यांच्या राजकीय पक्षांनी, मग ते काँग्रेस असो, जनसंघ असो त्यावेळेचं किंवा नंतरचं भाजप असो, यांनी अनेक राज्य सरकार पाडलीत आणि अनेक ओबीसी मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं. त्यानंतर ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून व्हीपी सिंगांचाही सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला, तो यशस्वी झाला. त्यानंतर देवेगौडा प्रधानमंत्री झालेत, त्यांनाही 2-3 महिन्यामध्ये खाली खेचलं. त्यानंतर लालू प्रसाद यादव, अखिलेश हे जे काही दिग्गज ओबीसी नेते होते, यांना प्रस्थापितांकडून प्रचंड त्रास झाला. त्यानंतरच्याही काळामध्ये ओबीसी आरक्षण लागू झाल्यानंतरही, मंडल आयोग लागू झाल्यानंतरही जे ओबीसी नेते प्रामाणिकपणे काम करत होते ओबीसी आरक्षणावर, त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडे, छगनराव भुजबळ आणि त्यांच्यासारखे असे अनेक नेते आणि कार्यकर्ते
यांना प्रस्थापित पक्षांनी त्रास दिला, त्यांचा छळ केला, कोणाला ऍक्सिडेंट करून मारून टाकलं, कोणाला जेलमध्ये डांबलं, काही कार्यकर्त्यांना आयुष्यातून उठवलं. तर हा सगळा जो प्रकार फक्त ओबीसीच्या बाबतीत घडलेला आहे आणि केवळ एकच कारण असतो की आरक्षणचा दायरा हा ओबीसी पर्यंत पोहोचायला नको. कारण जर आरक्षणचा दायरा ओबीसी पर्यंत पोहोचला की त्याचे काय परिणाम होतात हे तामिळनाडूने दाखवून दिलेलं आहे. हे तामिळनाडूने 1967 साली दाखवून दिलंय की जर ओबीसी पर्यंत आरक्षण जर पोहोचलं तर जाती अंताचा मार्ग कसा सुकर होतो आणि गतिमान होतो हे तामिळनाडूच्या ओबीसींनी दाखवून दिलेलं आहे 1967 साली. त्यामुळे कालेलकर आयोग मोडीत काढला गेला, मंडल आयोग दडपून टाकण्यात आला आणि तो कसा बसा लागू झाल्यावर, कारण ओबीसी आंदोलन त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात देशभर होतं. जरी हे ओबीसीचं आंदोलन बाबरी मस्जिद, राम मंदिर या धार्मिक प्रश्नाखाली दडपण्याचा प्रयत्न झाला, परंतु कृत्रिम धार्मिक आंदोलन करून जमिनीवरचं जातीय आंदोलन, जाती अंताचं आंदोलन प्रस्थापित ब्राह्मणी शक्तींना दडपणं कधीच शक्य झालेलं नाही. पण तरी ते प्रयत्न करतात, कारण तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. ओबीसींना आरक्षण मिळणं आणि त्यांच्यातून जागृत ओबीसी निर्माण होणं, स्वामी पेरियार, करुणानिधी, स्टॅलिन, लालू, मुलायम यांच्यासारखे प्रामाणिक ओबीसी नेते निर्माण होणं म्हणजे ब्राह्मणवादाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे मग ओबीसीच्या आरक्षणावर वेगवेगळी षड्यंत्र करून ते ओबीसींना कसं मिळणार नाही याची तजवीज करणं, तशा प्रकारचे कायदे करणं, तशा प्रकारचे षड्यंत्र करणं आणि ओबीसीच्या प्रामाणिक नेत्यांना जेलमध्ये टाकणं किंवा जेलमध्ये टाकता येत नसेल तर ऍक्सिडेंट करून मारून टाकणं, हा अत्यंत जीव घेणा संघर्ष ओबीसी नेते आणि ओबीसी कार्यकर्ते गेल्या 30-35 वर्षापासून करत आहेत. या सगळ्या षड्यंत्राचा एक भाग जो आता नवीन निर्माण झाला आणि ओबीसीवर लादण्यात आला तो म्हणजे मराठा आरक्षण. कारण जोपर्यंत ओबीसी आरक्षण लागू झालेलं नव्हतं तोपर्यंत ब्राह्मणांनी मराठ्यांना मंडल आयोगाचा विरोध, ओबीसी आरक्षणाचा विरोध करण्यासाठी वापरून घेतलं. इकडे महाराष्ट्रात मराठा, इकडे जाट, पटेल, राजपूत या ज्या जमीनदार वतनदार जाती आहेत त्या राज्यातल्या सत्ताधारी जाती आहेत, यांचा वापर करून ओबीसी आरक्षणाला प्रचंड विरोध त्या काळात निर्माण झाला. महाराष्ट्रामध्ये अण्णा पाटील नावाचा एक माणूस होता. त्या अण्णा पाटलाने मंडल आयोगाचा अहवाल सादर झाल्याबरोबर महाराष्ट्रात मराठा महासंघाची संघटना स्थापन केली आणि पूर्ण महाराष्ट्रावर मंडल आयोगाच्या विरोधात, ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आणि एकूणच ओबीसी चळवळीच्या विरोधात अण्णा पाटलांनी पूर्ण महाराष्ट्रभर सभा घेतल्या. त्यावेळीची त्यांची वाक्य आहेत अण्णा पाटलांची. त्यावेळीची वर्तमानपत्र जर तुम्ही शोधलीत आणि काढलीत आणि जर वाचलीत तर हेडलाईन वर्तमानपत्राच्या वाचा. अण्णा पाटील त्यावेळेस काय काय घोषणा करत होते भाषणामधून. मंडल आयोग हा बंडल आयोग आहे, खबरदार जर ओबीसींना आरक्षण दिलं तर महाराष्ट्र पेटून देऊ, अशा प्रकारच्या
फालतू वल्गना अण्णा पाटील त्यावेळेस करीत होता. परंतु ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी नेते, ओबीसी चळवळ या अशा क्षत्रिय जमीनदार वतनदार जातींच्या दबावाला बळी पडली नाही, ब्राह्मणी षडयंत्राला बळी पडली नाही आणि शेवटी त्यांनी मंडलायुक्त मिळवला ओबीसींनी. आता ओबीसींनी मंडलायुक्त मिळाला, त्यामुळे ओबीसीमध्ये जी काही प्रचंड राजकीय जनजागृती झाली की ज्याच्या परिणामी ओबीसीचे पक्ष स्थापन व्हायला लागलेत, ते ओबीसीचे पक्ष राज्यात सत्तेवर यायला लागलेत आणि या ओबीसी पक्षांनी एकाच वेळेस काँग्रेसही खतम करत होते आणि भाजपही खतम करत होते. म्हणजे एकूणच ब्राह्मणवादाला आव्हान या ओबीसी पक्षांनी निर्माण केलेलं होतं. या ओबीसी पक्षांनी चुकून सुद्धा कधीही RSS बीजेपीशी युती केली नाही. एक नितीश कुमारचा अपवाद सोडला तर बाकीच्या ओबीसी पक्षांनी, बाकीच्या ओबीसी नेत्यांनी कधीही RSS बीजेपीचा सहारा घेतला नाही. उलट RSS बीजेपीच्या विरोधात आजही सीना ताण के आमचे ओबीसी नेते लढत आहेत. त्यामुळे हे षड्यंत्र जे लादण्यात आलं ओबीसी आरक्षणावर, मराठा आरक्षणाचं, त्याचप्रमाणे तिकडे गुजरातमध्ये पटेल आरक्षण, जाट आरक्षण, गेल्या 20-25 वर्षापासून या क्षत्रिय वतनदार जातींचं आंदोलन ओबीसी मध्ये घुसण्यासाठी जाणीवपूर्वक RSS बीजेपीने, ब्राह्मणवाद्यांनी ते सुरू केलेलं आहे. परंतु मोदींनी 10% EWS आरक्षण लागू केल्यामुळे गुजरात मधला पटेल, तिकडचा जाट, ठाकूर, राजपूत हे 10% EWS आरक्षणावर समाधानी झालेत आणि त्यांनी ओबीसी आरक्षणाचा घुसण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता तो त्यांनी थांबवला आहे. नाही म्हणाला राजस्थानमध्ये जाट मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी मध्ये घुसलेले आहेत. त्याचे परिणाम राजस्थानचे ओबीसी लोक भोगतायत. आज राजस्थानमध्ये शिपायाची नोकरी सुद्धा ओबीसी उमेदवाराला मिळू दिले जात नाही. संपूर्ण नोकऱ्या, संपूर्ण शिक्षण संस्थांमधल्या जागा, मेडिकल इंजिनिअरिंग मधल्या जागा हे मोठ्या प्रमाणात जाट लोक लुटत आहेत. तीच कथा आता महाराष्ट्राची झाली आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची मागणी सुरुवातीला अशी होती की आम्हाला वेगळं स्वतंत्र आरक्षण पाहिजे, त्यामुळे सगळ्यांनी पाठिंबा दिला, आम्ही पण पाठिंबा दिला. परंतु स्वतंत्र आरक्षण देत असताना ते 7% वर जात असल्यामुळे आणि मुळातच मराठा समाज हा, मराठा जात ही सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेली असल्यामुळे ते हायकोर्टाने नाकारलं, नंतर सुप्रीम कोर्टाने नाकारलं. हे सगळं 2014 पर्यंत घडलं. 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची राजवट होती, मराठा मुख्यमंत्री होते. परंतु मराठा मुख्यमंत्री असताना सुद्धा 2014 पर्यंत मराठा जातीने 100-200 लोकांचा मोर्चा सुद्धा ते काढू शकत नव्हते. फक्त मागणी करायची. 100-200 लोकांचा मोर्चा सुद्धा ते काढू शकत नव्हते. परंतु जसंही 2014 मध्ये फडणवीसांचं सरकार आलं, RSS बीजेपीचं सरकार आलं आणि त्यांनी या मराठा आरक्षणच्या विषयाला भडागी दिला आणि ते आंदोलन पेटवलं. सरकारच्या मदतीने, सरकारच्या तिजोरीतून पैसे खर्च करून हे मराठा आंदोलन पेटवलं. लाखांचे मोर्चे निघायला लागलेत. जे लोक आधी
5-50 लोकांचा मोर्चा काढू शकत नव्हते, ते एकदम 5-5, 10-10 लाखांचा मोर्चा काढायला लागलेत. हे केवळ शासनाच्या मदतीशिवाय शक्य नसतं. कुठेही मराठा समाजाचा मोर्चा असेल, मराठा जातीची सभा असेल, तिथं शासन लगेच डिक्लेअर करतं की टोल माफ. ही शासनाच्या तिजोरीतून मराठा जातीला केलेली मदत. कुठेही मराठा समाजाचा मोर्चा असला, सभा असली की लगेच कलेक्टर पत्रक काढतो, शाळा कॉलेजेसला सुट्टी. मग सगळ्या शाळा कॉलेजच्या पोरांनी आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी मोर्चामध्ये सामील व्हायचं, कारण संस्था त्यांच्याच आहे. तर अशा प्रकारे शासनाच्या मदतीने, शासनाच्या तिजोरीतून पैसे वापरून मराठ्यांचे लाखांचे मोर्चे निघाले, लाखांच्या सभा झाल्यात आणि आंदोलन पेटवण्यात आलं. पण त्याच वेळेस आम्ही ओबीसीचंही आंदोलन पेटवलं. आझाद मैदानावर 2018 साली जेव्हा गायकवाड आयोगाचा अहवाल सादर झाला आणि गायकवाड आयोगाच्या मदतीने फडणवीसांनी जाहीर केलं की मी मराठ्यांना आरक्षण देणार, त्यावेळेसच आम्ही ओबीसींनी ठराविक ओबीसी जातीमधल्या नेत्यांनी आणि आम्ही सगळे मिळून आंदोलन पेटवलं. त्याचा परिणाम असा झाला की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या ऐवजी त्यांना स्वतंत्र 16% आरक्षण फडणवीसांनी 2018 साली दिलं आणि नंतर ते सुप्रीम कोर्टाने फेटाळलं, कारण गायकवाड आयोगाचा अहवालच बोगस होता. न्यायमूर्ती गायकवाड हे अत्यंत बदमाश आणि नीच प्रवृत्तीचे असल्यामुळे, त्यांच्यावर अनेक फौजदारी केसेस असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक त्या राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवण्यात आलं, जेणेकरून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं पाहिजे तसा अहवाल लिहून घेतला, बाकीच्या सदस्यांच्या बळजबरी सह्या घेतल्या आणि असं खोटं नाटं षड्यंत्र करून फडणवीसांनी 2018 साली मराठ्यांना 16% आरक्षण दिलं आणि ते नंतर सुप्रीम कोर्टाने बदमाशी उघड केली गायकवाडांची. या गायकवाडांचा नीचपणा सुप्रीम कोर्टाने सिद्ध केला आणि सांगितलं की गायकवाड आयोगाचा अहवाल हा पक्षपाती पद्धतीने लिहिला गेला आहे, मराठा समाज हा उडालेलाच आहे, त्यामुळे आम्ही 16% आरक्षण फडणवीसांनी दिलेलं जे होतं ते आम्ही रद्द करतो आहोत, असं स्पष्टपणे त्यांनी त्या अहवालामध्ये, त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये त्यांनी नमूद केलं. मधल्या काळामध्ये मविया सरकार आलं उद्धव ठाकरेंचं, त्यामुळे मराठ्यांचं काही चालत नव्हतं. एक साधा मोर्चाही काढू शकत नव्हते, कारण मोर्चा काढायचा तर सरकारचा पाठिंबा पाहिजे, मोर्चा काढायचा तर सरकारची तिजोरी खुलली पाहिजे, आणि उद्धव ठाकरे सरकार ते काही करायला तयार नव्हतं. म्हणून मग हेनकेन प्रकारे उद्धव ठाकरे सरकार घालवलं पाहिजे आणि फडणवीसचं सरकार आणलं पाहिजे, यासाठी मग मराठा शिंदेना हाती धरलं गेलं. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं आणि मराठा शिंदे मुख्यमंत्री झालेत. आणि मराठा शिंदे मुख्यमंत्री झाल्याबरोबर फडणवीसांनी लगेच पुन्हा मराठा आरक्षण पेटवलं. मराठा आरक्षणचा प्रश्न महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चिघळला पाहिजे, त्यासाठी आपलं सरकार मजबूत झालं पाहिजे. त्यासाठी फडणवीसांनी पुन्हा अजित पवारांना सोबत घेतलं आणि मग मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा त्यांनी पेटवला. जरांगे नावाचं एक नवीन बाहुलं शोधण्यात आलं. जसं अण्णा हजारे नावाचं बाहुलं शोधलं गेलं होतं, तसं जरांगे नावाचं एक छटाकभर बाहुलं शोधण्यात आलं. या छटाकभर बाहुलेला 100 किलोचा दर्जा दिला गेला आणि
जेणेकरून हे मराठा आरक्षणचं आंदोलन चिघळेल, दंगली होतील, हिंसाचार होईल, जाळपोळ होईल, अशा प्रकारचा प्रयत्न जाणीवपूर्वक फडणवीसांनी शिंदेच्या माध्यमातून चालवला. ओबीसी कार्यकर्त्यांची घरं जाळली गेलीत, हॉटेल जाळले गेलेत, ओबीसी आमदारांची घरं बायका पोरांसह जाळण्याचा प्रयत्न झाला. गुणरत्न सदावर्तींची गाडी फोडण्यात आली. सोलापूर जिल्ह्यामध्ये एका माळी मुलाचा खून करण्यात आला आणि सांगण्यात आलं की मराठा आरक्षणासाठी या माळी मुलाने आत्महत्या केली. त्याचा खून झाला. त्याची केस आता हायकोर्टामध्ये पटलावर आजपासून तिची सुनावणी झालेली आहे, सुरू झालेली आहे. आजही ओबीसी कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते आहे. आपण व्हॉट्सअपवर आणि व्हॉट्सअपवर आणि फेसबुकवर आपण बघत असू. ओबीसी कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न आजही चालू आहे. तर मराठा आरक्षणाचा आंदोलन पेटवण्याचा उद्देश ओबीसीचं खच्चीकरण करणे, ओबीसीमधून लालू मुलायम स्टॅलिन सरकार नेता निर्माण न होणे याच्यासाठी प्रयत्न करणे आणि एकूणच ओबीसी आरक्षण खतम करणे हा त्यामागे उद्देश होता. आणि ओबीसी आरक्षण खतम करणं त्यांच्या दृष्टीने सोपं आहे. मराठ्यांना ओबीसी मध्ये घुसवलं की ओबीसीचं आरक्षण आपोआप खतम होतं. आजच्या घडीला 99% मराठा समाजाच्या घरी कुणबी प्रमाणपत्र पोहोचून गेलेलं आहे. आणि कुणबी प्रमाणपत्र पोहोचणं म्हणजे तो मराठा कुटुंब, ते मराठा नातेवाईक, एकाला मिळालं की 100 लोकांना ते काढता येतं. असे सगळे मराठा आज ओबीसी बनलेले आहेत. आणि उद्या जर सरकारची नोकर भरती सुरू झाली तर या उद्याच्या नोकर भरतीमध्ये खऱ्या कुणब्याला, खऱ्या ओबीसीला हे मराठे शिपायाची नोकरी सुद्धा मिळू देणार नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ओबीसी आरक्षण आपलं खतम झालेलं आहे, यात काही वादच नाही. त्यामुळे ही जी काही नौटंकी केली जाते, 10% आरक्षण, 50%च्या वर, हे सगळी नौटंकी आहे. आमच्या ओबीसी कार्यकर्त्यांना खूप आनंद होतो की मराठ्यांना 10% आरक्षण मिळालं, परंतु ते 50%च्या वर मिळालं. सब झोट. याच्यात आनंद मानणारी काहीच गोष्ट नाहीये. पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे की 99% मराठ्यांच्या घरामध्ये कुणबी प्रमाणपत्र, ओबीसी प्रमाणपत्र घरपोच दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ऑलरेडी मराठा समाज ओबीसी मध्ये आलेलाच आहे. परंतु जे स्वतःला 96 कुळी आणि क्षत्रिय मराठा समजतात आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत, असे फक्त अपवादात्मक काही लोक आहेत, 1% पण नाही. त्यांच्यासाठी 10% आरक्षण देण्याचा जो अट्टहास जरांगेने लावला होता, केवळ तो त्याचा अट्टहास पुरा करण्यासाठी आणि ओबीसींच्या दडपणाखाली शिंदे सरकारला ते 10% आरक्षण 50%च्या वर द्यावं लागलं. आपल्या ओबीसी आंदोलनाचा जोर नसता तर निश्चितपणे फडणवीसांनी शिंदे सरकारच्या माध्यमातून या मराठ्यांना ओबीसी मध्ये 10% आरक्षण निश्चित दिलं असतं. तर आनंद मानण्याची गोष्ट नाहीये. ओबीसी आरक्षण हे खतम झालेलं आहे, यात काही वादच नाही. याला ओबीसी नेते जसे जबाबदार आहेत, तसे काही ओबीसी बुद्धिजीवी पण जबाबदार आहेत. सत्ताधाऱ्यांची किंवा उच्च जातीय ब्राह्मण मराठा यांची मुजोरी केव्हा वाढते, यांना माज केव्हा चढतो, जेव्हा की त्यांच्या लक्षात येतं की ओबीसी नेते खचलेले आहेत, ओबीसी बुद्धिमान विद्वान लोक हे घाबरलेले आहेत, असं जेव्हा प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या आणि ब्राह्मण मराठ्यांच्या लक्षात जेव्हा येतं,
तेव्हा ते आपली मनमानी करतात. आणि हे मधल्या काळात आता घडलं, ताज्या घटना आहेत सगळ्या. ओबीसी नेत्यांनी आक्रमकपणे आंदोलन करू नये किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पक्षाच्या बैठकीत आक्रमकपणे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नये, यासाठी ओबीसी नेत्यांना ईडीसीडीची भीती दाखवली जाते. तुम्ही जामीनवर आहात असं सांगितलं जातं. तुम्हाला अर्ध्या रात्री उचलून आम्ही केव्हाही जेलमध्ये टाकू शकतो असा अप्रत्यक्ष दम दिला जातो. आणि मग आमचे ओबीसी नेते नाईलाज असतो, आक्रमक न होता सौम्यपणे मराठा आरक्षणाला विरोध करतात. वास्तविक बाहेर सभा घेण्यामध्ये जेवढं आपण आक्रमक बोलतो, तेवढंच आक्रमक जर आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोललो, विधानसभेत बोललो, पक्षाच्या बैठकीत बोललो, तर त्याचा परिणाम होतो. पण बाहेर जाहीर सभेत तुम्ही काही बोला, कितीही शिव्या द्या, आम्हाला काही फरक पडत नाही. निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होतात, निर्णय विधानसभेत होतात. तिथं तुमचे ओबीसी नेते काही बोलत नाहीत, त्यामुळे आम्ही आमच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊन टाकतो. हा झाला ओबीसी नेत्यांचा विषय. ओबीसी बुद्धिमान, ओबीसी विद्वान, ज्यांची नियुक्ती मविया सरकारने, उद्धव ठाकरे सरकारने राज्य मागासवर्गीय आयोगावर केली होती, आणि तो खरोखर ओबीसी विद्वानांचा ओबीसी राज्य मागासवर्गीय आयोग होता. हा आयोग खरोखर ओबीसी विद्वानांचा आणि ओबीसी कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा असल्यामुळे शिंदे सरकारची अडचण झाली होती. त्यांना पाहिजे तसा अहवाल तयार करून मिळणार नव्हता, हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांना राज्य मागासवर्गीय आयोगाच्या एक एक सदस्याला आणि अध्यक्षाला त्यांच्या पदावरून काढण्याचा सपाटा लावला. आता हे मॅक्झिमम सदस्य जे होते, हे सदस्यत्वावर आले होते. हे जे ओबीसी विद्वान होते, राज्य मागासवर्गीय आयोगावर नियुक्त झालेले, हे कोणाच्या तरी शिफारशीवरून आलेले होते. कोणीतरी मालक होता त्यांचा, आणि या ओबीसी विद्वानांचे मालक एकतर मराठा होते किंवा एकतर ब्राह्मण होते. त्यामुळे मराठा मालकाने सांगितलं राजीनामा द्या. ताबडतोब ओबीसी विद्वान माणसाने राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ब्राह्मण मालकाने सांगितलं राजीनामा द्या. ताबडतोब त्या ओबीसी नेत्याने, कार्यकर्त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाचा लगेच राजीनामा दिला, आणि अशा प्रकारे सर्व ओबीसी सदस्य त्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यत्वातून मोकळे करण्यात आले आणि तिथं मराठा नियुक्त झाले. ओबीसी आयोग या मराठा मालकांनी आणि ब्राह्मण मालकांनी या ओबीसी विद्वानांना राजीनामा देऊन तो मराठा आयोग करायचा मार्ग मोकळा केला, आणि अशा प्रकारे या मराठा मागासवर्गीय आयोगाने मराठ्यांना आरक्षण देण्याचा अहवाल दिला, आणि तो 10% आरक्षणाचा मुद्दा आला. तो लगेच मंजूरही झाला. तर माझा सांगायचा उद्देश असा आहे की एखाद्या समाज घटकाचे नेते आणि त्या समाजाचे बुद्धिमान लोक, विद्वान लोक, हे जेव्हा डरपोक निघतात, तेव्हा त्या समाजाचं काही भलं नाही, होऊच शकत नाही. मंडल आयोग तुम्हाला मिळवून दिला 1990 पूर्वीच्या ओबीसी नेत्यांनी. कर्पूरी ठाकूर साहेब,
लालू प्रसाद यादव साहेब, मुलायम सिंग यादव साहेब, करुणानिधी साहेब, स्वामी पेरियार साहेब, अशा असंख्य त्यावेळच्या प्रामाणिक ओबीसी नेत्यांनी सामाजिक आणि राजकीय आंदोलन करून तुम्हाला मंडल आयोगाचा लाभ मिळवून दिला. परंतु 1990 नंतरच्या नेत्यांनी हे मोठ्या कष्टाने मिळवलेला 27% ओबीसी आरक्षणाचा लाभ 1990 नंतरच्या नेत्यांनी तो घालवला. कारण 1990 नंतर जेवढेही ओबीसी नेते निर्माण झालेत त्यांचे मालक एकतर मराठा होते, एकतर ब्राह्मण होते. आणि या मराठा मालकांनी आणि ब्राह्मण मालकांनी या ओबीसी नेत्यांना खिशात घातलं प्रत्येक वेळेस, आणि प्रत्येक वेळेस ओबीसीच्या विरुद्धचं षडयंत्र यशस्वी होत गेलं आणि आज संपूर्ण ओबीसी आरक्षण खतम झालेलं आहे. आता आमचे काही पुरोगामी लोक ज्यांचा जाती व्यवस्थेच्या विषयावर अजिबात अभ्यास नसतो, परंतु केवळ आम्ही फुलेवादी आहोत, आम्ही आंबेडकरवादी आहोत, आम्ही येऊ आहोत, तेऊ आहोत, समाजवादी आहोत, कम्युनिस्ट आहोत, अशा फालतूच्या वल्गना करणारे लोक यांना साध्या साध्या गोष्टी सुद्धा समजत नसतात. उदाहरण जर मी द्यायचं म्हटलं तर जरांगे आणि फडणवीस यांच्यामध्ये संघर्ष माजला आणि त्यांनी बामणी कावा वगैरे शब्द वापरला तर लगेच आमच्या पुरोगामी लोकांना लगेच आनंदाची उकळी फुटते की जरांगे आता ब्राह्मणवादाच्या विरोधात झाला, जरांगे आता पुरोगामी झाला, जरांगेची खरी लढाई आता सुरू झाली. मूर्ख लोकांनो, बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यातली लढाई जी असते ती एकमेकांवर कुरघोडी करण्याची असते. परंतु जेव्हा शूद्र अतिशूद्रांच्या विरोधात म्हणजे दलित, आदिवासी, ओबीसीच्या आणि मायनॉरिटीच्या विरोधात जेव्हा लढाईची वेळ येते तेव्हा हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तिन्ही वर्ण आणि त्या 3 वर्णातल्या निघालेल्या जाती म्हणजे ब्राह्मण, मराठा, वैश्य वगैरे या सगळ्या एससी, एसटी, ओबीसीच्या विरोधात एकजुटीने लढतात. आणि जेव्हा शूद्र अतिशूद्रांचं खच्चीकरण होऊन जातं, जेव्हा एससी, एसटी, ओबीसी, दलित, आदिवासी, ओबीसीचं खच्चीकरण होऊन जातं तेव्हा मग या एससी, एसटी, ओबीसीवर कोणाचं वर्चस्व असावं, ब्राह्मणाचं का मराठ्याचं, मग त्याच्यासाठी त्यांची आपसात लढाई सुरू होते. तर त्यांच्या आपसातल्या लढाईवर तुम्ही खुश होण्याचं काही कारण नाही. ती त्यांची लुटूपुटूची तात्पुरती लढाई असते. जरांगे विरुद्ध फडणवीस ही लढाई लुटूपुटीची आहे. याच फडणवीसने मराठा आरक्षणाला पेट्रोल टाकून लावलं, आग लावली. याच फडणवीसांनी लाखांचे मोर्चे काढण्यासाठी शासनाची मदत दिली, शासकीय मदत दिली. आज जरांगे किती फडणवीसच्या विरोधात बोलत असला तरी तो काल परवापर्यंत फडणवीस साहेब साहेब असं का म्हणत होता त्याचं कारण आहे की ओबीसीच्या विरोधात दोघांची दोस्ती होती. आता ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे खतम झालं, पूर्णपणे खतम झालं, आता प्रॉब्लेम मिटला, मग ते आता एकमेकांवर कुरघोडीची लढाई करतायत जरांगे आणि फडणवीस. त्याच्यात आम्हाला फारसा काही आनंद मानण्याची गरज नाही, कारण ते पुन्हा एकत्र येतील आपल्या विरोधात, दलित, आदिवासी, ओबीसीच्या विरोधात. त्यामुळे फडणवीस विरुद्ध जरांगे हे आपल्या दृष्टीने फारसं गांभीर्याचं नाही. आणि जर गांभीर्याचं घ्यायचं असेल, जर जरांगे विरुद्ध फडणवीस जर तुम्हाला गांभीर्याने घ्यायचं असेल
तर 2024च्या निवडणुकीत उतरा आणि फायदा घ्या त्यांच्या भांडणाचा. कारण जरांगे विरुद्ध फडणवीस, मराठा विरुद्ध ब्राह्मण असा संघर्ष जर वाढत गेला तर 2024च्या निवडणुकांमध्ये मराठा समाज हा भाजपला मतदान करणार नाही. हीच गोष्ट ओबीसीच्या बाबतीत पण आहे. ओबीसींना एक माहित आहे की आपलं आरक्षण गेलं ते केवळ फडणवीसमुळे गेलं. कारण फडणवीसने 2014 पासून या आरक्षणाची आग लावली आहे. शिंदे हा मात्र फक्त निमित्त मात्र आहे. जरांगे निमित्त मात्र आहे. त्यामुळे ओबीसींची पूर्ण खात्री झाली आहे की ओबीसींचं आरक्षण खतम करण्यामध्ये फडणवीस यांचा मोठ्या प्रमाणात हात आहे. त्यामुळे ओबीसी पण बीजेपीला मतदान करणार नाही. आणि जर अशा परिस्थितीमध्ये जर ओबीसीचा पक्षाचा ओबीसी उमेदवार जर आपण उभा केला तर निश्चितपणे भाजपचे सगळे ओबीसी मतदार हे आपल्या ओबीसी पक्षाच्या ओबीसी उमेदवाराला देतील यात शंका नाही. त्यामुळे भाजपचं जर पानिपत करायचं असेल, महाराष्ट्रातून भाजपचा सुपडा साफ करायचा असेल तर जो ओबीसीचा प्रामाणिक पक्ष आहे त्या प्रामाणिक पक्षाच्या उमेदवाराला जर तुम्ही ओबीसींनी मतदान केलं तर भाजपचा सुपडा साफ होऊ शकतो. आणि म्हणून मी गेल्या 3 वर्षापासून हा प्रयत्न करतो आहे. 2018ला मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आम्ही 10 वेगवेगळ्या ओबीसी जातीचे नेते, म्हणजे त्याच्यामध्ये धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे होते, धोबी समाजाचे नेते बालाजी शिंदे होते, वंजारी समाजाचे नेते टीपी मुंडे होते, पुन्हा खरमाटे होते. असे वेगवेगळ्या ओबीसी जातीचे 10 नेते एकत्र आलोत आम्ही. आणि आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आझाद मैदानावर 2 मोर्चे काढले, 2 धरणे आंदोलनं केली आणि पूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये. त्यावेळेस आम्ही राजकीय पक्ष 2019च्या निवडणुकीमध्ये आपण ओबीसीचा राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक मध्ये उतरलं पाहिजे ही सूचना मी माझ्या त्या 10 विविध ओबीसी जातीच्या नेत्यांसमोर मांडली, प्रकाश शेंडगे, टीपी मुंडे वगैरे यांच्या समोर. त्यावेळेस या लोकांनी या संकल्पनेला विरोध केला आणि प्रकाश शेंडगे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला 2019च्या निवडणुकीत. आणि त्यांच्यासोबत बाकीचे गेले. आणि तेव्हापासून मग मी विचार केला की ओबीसीचा राजकीय पक्ष काढण्याचं काम यांनी करावं त्यांनी करावं, त्यापेक्षा आपण स्वतः श्रावण देवरेने हे काम का करू नये. म्हणून तेव्हापासून मग मी राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 5 ओबीसी परिषदा घेतल्यात आणि ओबीसी राजकीय पक्षाची गरज आहे का या प्रश्नावर महाराष्ट्रातल्या विविध भागात परिषदा घेऊन ओबीसी कार्यकर्त्यांची मनोगत घेतली. आणि 3 वर्षाच्या विचारमंथनातून आणि 5 ओबीसी परिषदाच्या विचारमंथनातून ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करण्याचा निर्णय आम्ही ओबीसी कार्यकर्त्यांनी घेतला. आणि 2019ला जे शक्य झालं नाही ते आता आपण 2024च्या निवडणुकीत केलंच पाहिजे. ती आपली सामाजिक जबाबदारी आहे, ऐतिहासिक जबाबदारी आहे असं समजून आम्ही आता या 2024च्या निवडणुकांमध्ये उतरलो. माझे महाराष्ट्राचे सातत्याने दौरे सुरू आहेत. प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात माझे ओबीसी मेळावे होत आहेत, उमेदवार निवडण्यासाठी बैठका होत आहेत आणि जवळपास आतापर्यंत 35 उमेदवार लोकसभा आणि विधानसभेसाठी निवडले गेलेत. ते त्यांच्या कामाला प्रचाराला लागून गेलेत आणि एकूणच ओबीसी राजकीय आघाडीच्या बैठकांना आणि सभांना जो काही
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे ते पाहता शिंदे फडणवीस यांचं धाबं दणाणलं आणि जर हे आपण रोखू शकलो नाही ओबीसी राजकीय आघाडीचं वादळ तर निश्चितपणे लालू मुलायमनी जसा काँग्रेस भाजपचा सुपडा साफ केला होता बिहारमधून आणि उत्तर प्रदेशमधून किंवा ज्याप्रमाणे करुणानिधी स्टॅलिन स्वामी पेरियार या ओबीसी नेत्यांनी तामिळनाडूमधून गेल्या 55 वर्षापासून काँग्रेसही खतम केलेली आहे भाजपही खतम केलेला आहे तर महाराष्ट्रात ओबीसी राजकीय आघाडीच्या माध्यमातून श्रावण देवरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सुपडा साफ होऊ शकतं आणि भाजपही सुपडा साफ होऊ शकतं की तामिळनाडूच्या उदाहरणावरून आणि लालू प्रसादच्या उदाहरणावरून शिंदे फडणवीसला समजायला उशीर लागला नाही त्यांनी ते समजून घेतलं आणि या ओबीसी राजकीय आघाडीला कसं रोखायचं यासाठी त्यांनी काही षडयंत्र सुरू केली मला जी माहिती मिळालेली आहे मंत्रालयामधून मी त्या माहितीचा संदर्भ घेऊन ओबीसी जनतेला जागृत करण्याच्या दृष्टीने ती घटना सांगणं मला अनिवार्य आहे ती घटना सांगण्यामध्ये माझा कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाही कोणालाही बदनाम करण्याचा उद्देश नाही फक्त ओबीसी समाजाचं जे काही आपण आरक्षण परत मिळवू इच्छितो त्याला कुठेतरी धक्का बसणार आहे ओबीसी समाजाची दिशाभूल केली जाणार आहे आणि ओबीसी समाजाला स्वामी पेरियार फुले शाहू आंबेडकर विचारसरणीपासून भटकवण्याचा प्रयत्न होणार आहे आणि असं काही घडू नये म्हणून मला ही घटना सांगणं फार आवश्यक आहे शिंदे फडणवीसांनी षडयंत्र रचलं त्याला आता 8-10 दिवसच झालेले आहेत एक 10 दिवसापूर्वी एका ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या केबिन मध्ये बोलून घेतलं ही सगळी माहिती मला मंत्रालयातून मिळालेली आहे माझ्या विश्वसनीय अधिकाऱ्याकडून मला ही माहिती मिळालेली आहे त्या अधिकाऱ्यांचं नाव मी सांगणार नाही कारण त्यांना त्रास होईल तर एका ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या केबिन मध्ये बोलून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही स्वतःचा पक्ष काढा आम्ही तुम्हाला शासनातर्फे पूर्णपणे मदत करू निधी देऊ तुम्ही जेवढा निधी मागाल तेवढा निधी आम्ही तुम्हाला देऊ निवडणूक लढवण्यासाठी पण तुम्ही पक्ष काढा आणि उमेदवार उभे करा शिंदे यांच्या केबिन मधून हा ओबीसी नेता बाहेर पडला आणि तडक एका ओबीसी मंत्र्यांच्या केबिन मध्ये गेला आणि त्या ओबीसी मंत्र्याचे पाय त्याने धरले आणि ओबीसी मंत्र्याने साहजिकपणे विचारलं की बाबा रे काय कशासाठी तू माझे पाय धरतो आहे मग त्या ओबीसी नेत्याने सांगितलं की मंत्री महोदय मला तुमचा आशीर्वाद पाहिजे साहेब मला तुमचा आशीर्वाद पाहिजे आता मंत्र्यांनी विचारलं की बा कशासाठी आशीर्वाद पाहिजे तर त्या ओबीसी नेत्याने सांगितलं की मी पक्ष स्थापन करतो आहे आणि तुमचा आशीर्वाद मिळाला तर मी या निवडणुकीत निश्चित ओबीसी उमेदवार निवडून आणू शकतो आता ज्या मंत्र्याचा पाय या ओबीसी नेत्याने धरला त्या मंत्र्याचं उभं आयुष्य मंत्रालयात गेलेलं आहे
मंत्रालयामध्ये कोण येतं, कोण जातं, कोण कोणाला भेटतं, कोणाच्या केबिन मध्ये कोण किती तास चर्चा करता आहे, आणि चर्चा झाल्यानंतर तो केबिन मधून बाहेर पडल्यावर बाहेर काय काय उद्योग करतो, हे सगळं त्या मंत्र्याला माहिती आहे, कारण त्याचं आयुष्यच मंत्रालयात दिलेलं आहे मंत्री म्हणून. तर त्या मंत्र्याने फटकारलं त्या ओबीसी नेत्याला आणि सांगितलं की ज्या मुख्यमंत्री शिंदेने ओबीसी आरक्षण खतम केलं, मराठ्यांच्या खिशामध्ये घातलं, तो मुख्यमंत्री शिंदे तुला ओबीसी पक्ष स्थापन करायला सांगतो आणि तू त्याचं ऐकून ओबीसी पक्ष स्थापन करतो, तर तू कसला ओबीसी नेता? तू कसला ओबीसी नेता आणि कसला तुझा ओबीसी पक्ष? असं म्हणून त्या ओबीसी मंत्र्याने त्या ओबीसी नेत्याला अक्षरशः केबिन मधून हाकलून दिलं. ही सत्य घटना आहे. फक्त मी नावं याच्यासाठी सांगत नाही आहे की त्यांना विनाकारण त्रास होऊ नये. ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, मी माझ्या पूर्ण 40-45 वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये मंडल आयोगासाठी किती लढलो आहे, किती आंदोलनं केलेली आहेत, किती जनजागृती केलेली आहे, किती व्याख्यानं दिलेली आहेत, किती मेळावे घेतलेले आहेत, किती मोर्चे काढलेले आहेत, किती धरणं आंदोलनं केलेली आहेत आझाद मैदानावर. याचा सगळा तपशील महाराष्ट्राच्या समोर आहे. तो काही कुठे लपून ठेवलेला नाही. ज्याला कोणाला आताच्या नव्या पिढीला माहित नसेल त्यांनी माझ्या घरी यावं आणि माझ्या जवळजवळ एक 60 ते 70 फायली आहेत. त्या सगळ्या 60-70 फायलींमध्ये त्या वेळच्या सगळ्या बातम्या आहेत, फोटो आहेत आंदोलनाचे, त्यांनी पाहावेत. अनेक माझी पुस्तकं आहेत, माझे लेख आहेत. महाराष्ट्र टाइम लोकसत्तापासून तर इंग्रजी दैनिकांपासून तर मराठी हिंदी दैनिकांपर्यंत माझे जनजागृतीचे लेख आहेत ओबीसीच्या विषयावर. रस्त्यावरची आंदोलनं मी केलेली आहेत, संघटनात्मक कामं केलेली आहेत. ऍडव्होकेट जनार्दन पाटील साहेबांसारख्या दिग्गज महान ओबीसी नेत्याच्या सोबत काम केलेलं आहे उपाध्यक्ष म्हणून. तर ज्यांना हे माहित आहे त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे की श्रावण देवरे खोटी घटना कधीच सांगणार नाही. जे सत्य आहे ते सांगणार आणि ओबीसी समाजाला या संकटापासून वाचवणार, त्यांची खात्री आहे. तर असा ओबीसी समाजाने हा विचार करायचा आहे की आपल्याला नेता कसा असला पाहिजे. मला एका ओबीसी मंत्र्याने सांगितलं की मागच्या पिढीने जे ओबीसी नेते निवडले होते ते कुठेतरी ब्राह्मणांच्या पक्षाचे होते, मराठ्यांच्या पक्षाचे होते, म्हणून कोणाला ठार मारलं गेलं, कोणाला जेलमध्ये टाकलं गेलं आणि अशा प्रकारे त्यांची मुस्कटदाबी करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं, दडपण्यात आलं. त्यामुळे ओबीसी आरक्षण केलेलं आहे. आता ओबीसी आरक्षण परत मिळवण्यासाठी तुम्हाला जर एखादा व्यक्ती ओबीसी नेता निर्माण करायचा असेल तर असा ओबीसी नेता निर्माण करा तुमच्यातून की ज्याच्या मागे कधीही ईडी सीडी लावली जाऊ शकत नाही, कधीही त्याचं तोंड बंद करता येणार नाही आणि तो कधीही मरणाला घाबरणार नाही. असा ओबीसी नेता असेल. लालू प्रसाद यादव सारखा जिगरबाज, अरे 100 वेळा जेलमध्ये टाका पण आरएसएस बीजेपीला कधी शरण जाणार नाही, असा लालू प्रसाद यादव. असा लालू प्रसाद यादव महाराष्ट्राला पाहिजे आहे, तर ओबीसी आरक्षण परत येईल. हा विचार ओबीसीने करायचा आहे की कोणाला ओबीसी नेता निवडायचा. एखादा ओबीसी नेता उद्योगपती आहे, लखपती आहे, करोडपती आहे, अरबोपती आहे, म्हणून त्याला ओबीसी नेता जर तुम्ही त्याला केला आणि तो ओबीसी नेता
पक्ष स्थापन करेल, निवडणुका लढवेल, 5-25 आमदार निवडून बी आणेल, पण निवडणुकीनंतर या अब्जोपती ओबीसी नेत्यावर जर ईडी लावली, या उद्योगपती ओबीसी नेत्याच्या पाठीमागे जर ईडी लावली, तर फडणवीस साहेब काय सांगतील त्या ओबीसी नेत्याला? एक तर जेलमध्ये जा, नाही तर हे खोके घ्या आणि आमच्या भाजपमध्ये प्रवेश कर. म्हणजे जे ओबीसी आमदार तुम्ही 2024च्या निवडणुकीत निवडून देणार ओबीसी आरक्षण परत आणण्यासाठी, ते सगळे ओबीसी आमदार या ओबीसी नेत्यामुळे खोके घेऊन बीजेपी मध्ये सामील होतील. मग ओबीसी आरक्षण कसं परत येईल आणि ओबीसीचं राजकारण कसं उभं राहील? कारण जो माणूस लखपती आहे, करोडपती आहे, त्याला ईडी सीडी लावणं अत्यंत सोपं आहे. आणि जो माणूस उद्योगपती आहे, ज्याचा कुठेतरी उद्योगधंदा आहे, त्याला ईडी सीडी लावणं तर एकदम सोपं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की 2 नंबर केल्याशिवाय कुठलाही उद्योग होत नाही आणि त्यांच्या फायली तयार असतात. थोडस काय झालं की दाढी टाकलं की त्याला टाकलं जेलमध्ये, घे खोका आणि ये भाजपमध्ये. एखादा ओबीसी नेता जर मंत्री असेल, तर मंत्रिपदावर असताना रोज 1000-1500 कागदांवर सह्या कराव्या लागतात, चुकीच्या कागदांवर सह्या कराव्या लागतात, चुकीचे निर्णय घ्यावे लागतात मंत्रिपदावर असताना, आणि मग त्यांची पण फाईल तयार होते. आणि तो ओबीसी नेता मंत्री असताना त्याची फाईल जर तयार झाली आणि त्याने आता किती वल्गना केला की माझा स्वतंत्र ओबीसीचा पक्ष आहे आणि आता आम्ही ओबीसी आमदार उभे करणार, ओबीसी खासदार उभे करणार, आणि समजा एखाद दुसरा निवडून बी आला तर फडणवीस सांगतील लगेच, हा खोका घ्या आणि माझ्या मंत्रिमंडळामध्ये सामील व्हा. गेलं खड्ड्यात ते ओबीसी आरक्षण. भाजपच्या मंत्रिमंडळात किंवा फडणवीसच्या मंत्रिमंडळात सामील होणारा ओबीसी नेता हा तुमचा नेता होऊच शकत नाही. आणि जर तुम्ही त्याला नेता केला तर तो ओबीसी आरक्षण तुमचं परत आणूच शकत नाही. कारण मंत्रिपदावर असताना त्याच्या फायली तयार झालेल्या आहेत आणि आताही पुन्हा नंतर मंत्रिपद मिळालं तर ओबीसी आरक्षण गेलं खड्ड्यात, मला मंत्रिपद मिळतंय, मी चाललो फडणवीसच्या मंत्रिमंडळात. तर असे ओबीसी नेते निवडून काही कामाचं नाही. तुम्हाला ओबीसी आरक्षण परत मिळवायचं आहे, तुम्हाला नेता लालू प्रसाद सारखाच महाराष्ट्रातून निर्माण करावा लागेल आणि ज्याच्या मागे ईडी सीडी लावली जाऊ शकत नाही असा नेता निर्माण करावा लागेल. तर पहा, ओबीसीच्या जनतेच्या हातामध्ये आहे आता. कारण ओबीसी आरक्षण मिळवणं म्हणजे केवळ ओबीसीच्या हिताचं नाही आहे. ओबीसीचं आरक्षण ओबीसींना परत मिळणं म्हणजे ओबीसीमधून लालू, मुलायम, स्टॅलिन, करुणानिधी यांच्यासारखे नेते निर्माण करणे, की जे नेते एकूणच जातीयंताची चळवळ पुढे नेतात. जातनिहाय जनगणनाच्या माध्यमातून बघा, जातनिहाय जनगणना बिहारमध्ये केव्हा झाली? जेव्हा ओबीसी पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री नितीश कुमार होता आणि बिहारमध्ये काँग्रेस बी सत्तेत नव्हती आणि भाजपही सत्तेत नव्हता. ओबीसी पक्ष सत्तेत होता आणि ओबीसी नेता मुख्यमंत्री होता, म्हणून बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होऊ शकली. आणि जातनिहाय जनगणना करणे म्हणजे जातीयंताकडे एक क्रांतिकारक पाऊल टाकले. तर ओबीसी आरक्षण म्हणजे केवळ ओबीसीच्या व्यक्तिगत हिताचं नाही, तर ओबीसी आरक्षण म्हणजे एकूणच जातीयंताची चळवळ गतिमान होणे. म्हणून तर ओबीसी आरक्षणाला त्यांनी 35 वर्ष उशीर केला. एससी एसटी आरक्षण ताबडतोब घटनेत देऊन टाकलं, मान्य करून टाकलं उच्च जातीयांनी. तर त्यांना माहित होतं की एससी एसटी
यांना आरक्षण दिलं तर आपल्या जाती व्यवस्थेला फारसा काही तडा जात नाही, ते आपण मॅनेज करू शकतो. जसं कांचीराम साहेबांना मॅनेज केलं, मायावतीजींना मॅनेज केलं, रामविलास पासवानांना मॅनेज केलं, रामदास आठवलेंना मॅनेज केलं. त्यांना खात्री आहे आपण यांना मॅनेज करू शकतो. यांना आरक्षण दिलं तर काही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपल्या जाती व्यवस्थेला काही प्रॉब्लेम नाही. पण ओबीसींना आरक्षण मिळालं तर काय होतं, त्याचे काय परिणाम होतात आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात किती पुढे आक्रमकपणे जाता येतं यांना, हे तामिळनाडूतून सिद्ध झालं. म्हणून कालेलकर आयोग मंडळ आयोग 35 वर्ष लावली ओबीसींना आरक्षण देण्यासाठी, आणि ते ओबीसींना मिळवावं लागलं. अनेक ओबीसी नेते खपले, 4 पिढ्या खपल्यात. ओबीसी नेते, ओबीसी कार्यकर्ते असंख्य राबलेत. त्यावेळेस काही दलित नेत्यांची मदत झाली, कांचीराम साहेबांनी मदत केली, रामविलास पासवानांनी मदत केली ओबीसी चळवळीला. पण लढली मात्र ओबीसी चळवळच, लढले मात्र ओबीसी नेतेच, आणि म्हणून आरक्षण मिळालं ओबीसींना. आताही तीच वेळ आलेली आहे. ओबीसी आरक्षण परत मिळवायचं असेल तर ओबीसींनाच लढावं लागेल. दुसऱ्या कुठल्या जातीच्या नेत्यावर विसंबून राहून चालणार नाही. आणि जर पुन्हा तुम्ही विसंबून राहायला गेले दुसऱ्या जातीच्या नेत्यावर, तर तुमचा सत्यानाश ठरलेलाच आहे. त्यामुळे ओबीसीतूनच नेता निर्माण करावा लागेल, आणि असा नेता निर्माण करावा लागेल की ज्याच्या मागे ईडी सीडी लावली जाऊ शकत नाही, ज्याला जेलमध्ये टाकलं जाऊ शकत नाही, आणि जो मरणाला घाबरत नाही, आणि जो कधीच कुठल्या मंत्रिपदाला भुलत नाही. छटाकभर मंत्रिपद मिळालं, चालला आपला ओबीसी नेता तो तुकडा खायला, सगळ्याला. असे ओबीसी नेते तुमच्या काही कामाचे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी केबिन मध्ये बोलवलं, चालला तुमचा ओबीसी नेता, तिथं काहीतरी तुकडा मिळतो का ते बघायला. असे ओबीसी नेते तुमच्या काही कामाचे नाहीत. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की ओबीसी राजकीय आघाडी जी आज उभी राहते आहे, आणि 288 विधानसभा आणि 48 लोकसभा उमेदवार लढवणार म्हणजे लढवणार. राखीव मतदारसंघातून दलित उमेदवार आम्हाला मिळतायत. केवळ उमेदवार मिळतात असं नाही, दलित अधिकारी, दलित प्राध्यापक, दलित प्राचार्य, असे मोठमोठ्या पदांवर काम करणारे रिटायर झालेले जबाबदार दलित उमेदवार आम्हाला मिळतायत, आदिवासी उमेदवार मिळतायत. त्यामुळे एससी, एसटी, ओबीसी हे मतदार जेव्हा एकत्र येतील आणि एका उमेदवाराला मत देतील, त्यावेळेस एससी, एसटी, ओबीसीची खरी दोस्ती जमिनीवर निर्माण होईल. नुसत्या बाता करून एससी, एसटी, ओबीसी एकत्र येणार नाही, केवळ 85-15 वगैरे असं सांगून एससी, एसटी, ओबीसी एकत्र येणार नाही. खऱ्या अर्थाने एससी, एसटी, ओबीसी एकत्र यायचे असतील तर ओबीसी राजकीय आघाडीच्या दलित उमेदवारांना, ओबीसी राजकीय आघाडीच्या आदिवासी उमेदवारांना आणि ओबीसी राजकीय आघाडीच्या मुस्लिम उमेदवारांना, सगळ्या ओबीसींनी मतदान केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपलं ओबीसी आरक्षणही परत येईल, आणि आपल्या पुढच्या पिढ्या तुम्हाला धन्यवाद देतील की तुम्ही चांगला निर्णय घेतला. या पद्धतीने आपण जर मार्गक्रमण केलं तर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं राजकारण उभं राहू शकतं. आणि तामिळनाडूप्रमाणे आपण महाराष्ट्रातून काँग्रेस खतम करू शकतो, भाजप खतम करू शकतो, आणि स्वतंत्रपणे बहुजनांचं राजकारण उभं करू शकतो. एवढं मी बोलतो, आणि मी माझं बरंच लांबलेलं व्याख्यान मी थांबवतो. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान.